कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू एक काम कर, तू चेक मला दे, उद्या बँकेत जातो, पैसे काढतो, त्या साळुंकेला देतो, विषय संपवून टाकतो। दे। नाही नाही, सगळं तुमच्या मनासारखंच होणार आहे, पण मी करणार आहे। माझे पैसे गेले। 18 लाख रुपये गेले। साळुंके येईल पैसे मागायला, त्याला काय देऊ मी? आणि याचे त्यांना काय सांगू मी, कुठे गेले पैसे? तरी सांगत होते मला की मी जातो बँकेत, मी काढतो पैसे, पण नाही तू ऐकलं नाहीस, तू त्यांना म्हणालीस नाही नाही मी जाते, मी काढते पैसे। काय करू, कसं सांगू? पैसे गेल्याचे घरी सांगायलाच नको, नाही तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही। देवा, कालिंदी कालिंदी, डोकं वापर काहीतरी ठरवावं लागेल ना, खरी काय सांगायचं, ठरवणीचा आजी 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 कुठे आहेत? लीला, आजी 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 मी आले। हो कळलं मला तुझ्या आवाजावर ना, पण आजचा दिवस कसा गेला सांगशील की? आजी खूप छान झाला, मला तुम्हाला सगळं सांगायचं। सांग सांग। नाही नाही, इथे नाही, आपण आज जाऊया। आज कशाला? चला ना प्लीज प्लीज, चला 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 चला। बघितलं, आपल्या समोर बोलायचं नाही म्हणून आजीनं कशी आत घेऊन गेली ते। हो ना, नाही कसं आहे ना वहिनी, आजी आणि तिची एक टीम आहे ना, म्हणून एक दिवस रेस्टॉरंट मध्ये गेलीये तर एवढा तोरा दाखवते। विचार करा, रोज जायला लागली तर काय होईल? या घरात एवढं सगळं घडतंय, आणि काय ग लक्ष्मीताई, तुमच्या त्या दुर्गा वहिनींना काही फरक पडतोय या सगळ्याचा? इथे घराची सगळी सत्ता त्या लीलाच्या हातात जाते आणि त्यांना काहीही पडलेली नाहीये त्याची। हा, आलो आलो। तुम्ही या ना। कालिंदी ताई आहेत का? नाही, कालिंदी घरात नाहीये, पण तुम्ही आत तर या ना, या ना। नाही नको, मला त्यांना भेटायचंय। दुर्गा मॅडम, असं काय करताय तुम्ही? या या आत या 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 या। बस, मी पाणी आणतो। कालिंदीने पुन्हा काही गडबड तर केली नसेल ना, की यांना लीलाबद्दल काही बोलायचं असेल? दुर्गा मॅडम, सगळं ठीक आहे ना? ठीक आहे का, तुम्ही मला सांगा। म्हणजे मी नाही समजलो। तुम्हाला कसं समजणार? कालिंदी ताई तर मॅडम, अरे
कालिंदी बरं झालं तू आलीस, सगळं तुलाच भेटायला आलेत. हो, कारण त्या दिवशी तुम्ही आमच्याकडे नाही बसा ना बसा. आओ चहा. हा नाही नको, थँक्यू, चहा नकोय मला, थँक्यू सो मच. ते हे नानकटाई चे ऑर्डर आहे ना आपल्याला. हो झालं ना, ज्या ऑर्डर सांगितल्या होत्या त्या सगळ्या पॅक करून ठेवल्या, झालं काम ते. आणि तसंही आता तुम्ही म्हणालात ना की ह्यानं माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून. हा. तर बायकांमध्ये तुम्ही बसणार आहात का बोलायला सांगा. आलो. आपलंच नाणं खोट आहे. ही कालिंदी कधी काय करेल, कशी वागेल याचा काही नेम नाही. पण दुर्गा मॅडम ना नक्की काय बोलायचं असेल कालिंदीशी. आणि कालिंदी तर बँकेतून पैसे आणायला गेली होती ना. अरे मग घरी आल्यावर तिच्या हातात पर्स का नव्हती. हे काय चाललंय तुझं. हे काय चाललंय तुझं कालिंदी. तू दुर्गा मॅडम कडनं पैसे कशाला घेतेस. नाही ते घेतले नाही आहेत मी. अहो नाही काय, कालिंदी ताई तुम्हीच आला होतात ना आमच्या घरी पैसे मागायला. काय. अहो लीलाचे बाबा याच आले होते आमच्या घरी एजंट कडून पैसे मागायला. घ्या ना पैसे, असं काय करताय. तुमच्या डोक्यात काय चालू असतं हे तुमचं तुम्हालाच माहित. पण कुठेही पकडले गेलो तर मी नामा निराळी राहणार, एवढं तर तुम्हाला कळायला हवं होतं. कालिंदी पैसे दे इकडे. कालिंदी पैसे दे इकडे. कालिंदी दे. कालिंदी घ्या 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 पैसे. दुर्गा मॅडम माफ करा, हे पैसे तुम्ही ठेवून घ्या. हो तुमचेच पैसे आहेत ते. आधीच एजंटने आम्हाला पैसे दिल्यामुळे आमच्या मनावर, आमच्या डोक्यावर खूप ओझं झालंय. काय एजंट कडून पैसे घेतलेत म्हणजे. हो दुर्गा मॅडम, कसं ना आम्हाला कर्ज झालं होतं. एजंटने जेव्हा कळलं की आम्हाला कर्ज झालंय तेव्हा एजंटने आम्हाला ब्लँक चेक दिला आमचं कर्ज फेडण्यासाठी. 18 लाख रुपयाची रक्कम आम्हाला दुसऱ्याला द्यायची होती. आता तुम्ही हे पैसे दिलेत ना तर ते ओझं आणखी वाढेल. तेव्हा प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.